वसई विरार शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे। शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर असाच राहिल्यानं शहर पुन्हा जलमय होण्याची शक्यता आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। पावसाचा शहरामध्ये धुमाकूळ बघायला मिळतो, यामुळे जनजीवन हे विस्कळीत झालंय। गणेश उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर होत असून ते थांबवण्याकरता वाशिम जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये डीजेमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती केली आहे। महाराष्ट्र सरकारकडून ट्रॅव्हल्स कंपनीचं बिल मंजूर करण्यात आले। 12 लाखांचं बिल मंजूर करायला 2 वर्षे लागली असून शासन निर्णय जारी करून बिल मंजूर केलंय। मुंबई विभागातील 11वीच्या 1.5 लाख जागा रिक्त आहेत, त्यामुळे अतिरिक्त विशेष फेरी राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय। प्रवेशासाठी आतापर्यंत 8 फेऱ्या झाल्यात। मुंबई विभागातील तब्बल 1,61,160 जागा रिक्त आहेत। लोकल प्रवास करत असताना 19 वर्षीय तरुण थेट कळवा खाडीमध्ये पडला। कळवा ते ठाणे दरम्यान तोल गेल्यानं तरुण खाली पडला। हा तरुण घोलाई नगरमध्ये राहत असून तो मुलुंडवरून कळव्याच्या दिशेने प्रवास करत होता। अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापनाकडून या तरुणाचा शोध सुरू आहे। पवईमध्ये दुचाकी स्वाराचा अपघात झालेला आहे, त्याचा जागीच मृत्यू झालाय। बेस्ट बस खाली येऊन दुचाकी स्वार दगावला तर एक जखमी झालाय। लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन येत असताना ही दुर्घटना घडली आहे। मध्य रेल्वेवर QR तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे। टीसी येताच विना तिकीट प्रवासी धावत्या लोकलमध्ये तिकीट काढायचे। रेल्वे स्थानकाचे QR कोड वेबसाईटवर सहज उपलब्ध असल्यानं चोरी शक्य होती, यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। समृद्धी महामार्गावर 120 पोर्टा केबिन म्हणजे तात्पुरते शौचालय बांधल्याचं MSRDCनं म्हटलं होतं, तर आम्हाला एकही शौचालय दिसलं नाही असं निरीक्षण नागपूर खंडपीठानं नोंदवलंय। नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना कपडे बदलण्यासाठी बांधलेली वास्तू पाडण्याची भूमिका पालिकेनं घेतली आहे। नाशिकच्या पुरोहित संघानं याला विरोध केलाय। वस्त्रांतर गृह पाडले गेल्यास भाविकांची गैरसोय होईल असं या भाविकांनी म्हटलंय। नाशिकच्या कळवण आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या कनाशी शासकीय आश्रमशाळा शाळेतील 51 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे। नाश्त्यासाठी दिलेल्या चिक्की आणि बिस्किटे खाल्ल्यानंतर ही विषबाधा झाली आहे। नाशिक प्रभाग रचनेवर एकूण 91 हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्यात। काल प्रभाग रचनेवर हरकती घेण्यासाठी शेवटचा दिवस होता। 22 आणि 31 प्रभागासाठी आतापर्यंत सर्वाधिक हरकती या प्राप्त झाल्यात। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सतत पडणाऱ्या पावसामुळे एक्सप्रेस वेवर धुकं निर्माण झाले, तर सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे मुंबई ठाणे नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात नागरिक हे बाहेर निघाले। नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला गेला। गंगापूर धरणातून 2030 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। गंगापूरसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे, त्यामुळे हा विसर्ग सुरू आहे। नागपूर पालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूपावर 115 जणांनी आक्षेप नोंदवलाय। शेवटच्या दिवशी 31 हरकती प्राप्त झाल्या। आक्षेप घेणाऱ्यांमध्ये पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, आमदार अभिजित वंजारी, पिंटू झलके आदींचा समावेश आहे।
भंडाऱ्याचा राजा गणेश मंडळाकडून हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत ईद ए मिलाद साजरा करत असल्याचं दृश्य बघायला मिळालं। ईद मिलादच्या जुनुसामध्ये फुलांचा वर्षाव करत गळा भेट देत भंडाराचा राजा गणपती मंडळाकडून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आलाय। कांदिवली पश्चिम मुंबई येथे यंदा खास संकल्पना मांडली गेली आहे। श्री निलेश आंबोडकर यांनी दोस्ती टीमच्या सहकार्यानं डेकोरेशनच्या माध्यमातून वाचनाचं आणि वाचनालयाचं महत्त्व मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। नागपूर महानगरपालिकेकडून गणेश विसर्जनासाठी नैसर्गिक तलावांवर बंदी घालण्यात आली आहे। नागपुरात 215 ठिकाणी तब्बल 419 कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेत। 6 फुटांवरील मूर्तींसाठी गोरेवाडा तलाव तर 4 ते 6 फूट मूर्तींसाठी पोलीस लाईन टाकळी आणि 5 फुटांपर्यंतच्या मूर्तींसाठी लकडगंज कच्ची विसा मैदान सज्ज झालंय। गणरायाच्या विसर्जनासाठी नाशिक मनपा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे। नाशिक पालिका प्रशासनाकडून गणेश विसर्जनासाठी 28 नैसर्गिक तर जलप्रदूषण टाळण्यासाठी 49 कृत्रिम तलावांचं नियोजन करण्यात आलं आहे। सोलापुरामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टम आणि लेझर लाईट वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेली बंदी कोर्टानं कायम ठेवली आहे। त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी आणि लेझर शोला प्रवेश नसेल। मुंबईमध्ये एकदंत क्रीडा मंडळाच्या जोगेश्वरी मंडळानं महाराष्ट्रामध्ये फक्त माय मराठी या संकल्पनेमध्ये आधारित चलचित्र सादर करत एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। कोणत्याही भाषेला विरोध नाही, मात्र मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी दररोजच्या व्यवहारात, घरात, शाळेत आणि सार्वजनिक ठिकाणी तिचा वापर करणं आवश्यक आहे। भाषा संवर्धनासाठी मराठीतील जुने शब्द शोधून त्यांचा वापर करणं हे सुद्धा आवश्यक आहे, हा संदेश दिलाय। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरामध्ये गेल्या 35 वर्षांपासून संत सावता व्यायाम शाळेचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो। यावर्षी देखील मंडळाच्या वतीनं भव्य दिव्य गणेश मूर्तीची स्थापना करून राजमहल तयार करण्यात आला आहे। डोंबिवली टंडन रोड येथे दत्तनगर बाल गणेशोत्सव मित्रमंडळ अंतर्गत सामूहिक अथर्व शीर्ष पठण आयोजित केलं गेलं। गणपती अथर्व शीर्ष 21 आवर्तने सकाळी 7 वाजल्यापासून इथे सुरू होती। अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झालंय। विसर्जनाच्या वेळेस कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे। कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावात झुंजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनोखा चिटुकवाडी सजीव देखावा साकारला गेला। हा देखावा पाहण्यासाठी कर्नाटक राज्यासह विविध गावातून नागरिकांनी मोठी गर्दी केली। भिवंडी शहरातील धामणकर नाका मित्रमंडळाच्या एकात्मतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते। यावेळेस मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी त्यांचं स्वागत केलं। नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला। एका चालत्या कारला अचानक आग लागली। यावेळेस कारमध्ये 2 व्यक्ती होत्या। त्यावेळीच कारमधून बाहेर आल्यानं मोठा अनर्थ हा टळलेला आहे। नाशिकच्या मनमाड शहरातील पुरातन नीलमणी गणेश मंदिरात गणेशोत्सवादरम्यान प्रतिमूर्तीची स्थापना केली जाते। यावेळेस 56 भोग नैवेद्य दाखवण्यात येतात। भक्त विविध पदार्थ तयार करून मंदिरामध्ये घेऊन येतात। अमरावती शहरातील जवाहर नगरमधील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाला नवनीत राणा यांनी भेट दिली। यावेळेस नवनीत राणा यांनी ढोल वादन केलं। वादनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय।
उद्योगमंत्री उदय सामंत मुंबईमध्ये वांद्रे येथील गणेश मंडळाच्या गणपती दर्शनाला गेले होते। यावेळेस उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि उदय सामंतांच्या पायाजवळ फटाक्यांचा पाऊस फुटला आणि आग लागली। मात्र प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकांनी उदय सामंत यांना आगीपासून वाचवलंय।